सिंदखेड राजा बुलढाणा हा सुद्धा संघ एक खूप मोठा ताकदीचा आहे. त्या संघाचं सुद्धा जे आपल्याला कौतुक करावं लागेल. दूरवरचा संघ आहे परंतु एक काटेकी टक्कर महामुकाबला जो पूर्णपणे मैदानाच्या आत होईल. षटक क्रमांक पहिलं कुणाच्या हातामध्ये दिलं जातं जे आपल्याला पाहावं लागेल. 5 षटकांचा सामना जो पूर्णपणे आपण पाहणार आहोत. पहिलं षटक पॉवर प्ले. 2 खेळाडू फक्त जे मैदानाच्या अर्थात सर्कलच्या फक्त बाहेर असतील, बाकीचे सर्व खेळाडू सर्कलच्या आत असतील. तर पाहायचे आपल्याला हा सामना कशा रीतीने होतोय. प्रेक्षक वर्ग लाईव्हला जितका घर बसल्या नजरा टिपून आहेत तितकाच तर षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतोय रामच्या हातामध्ये जे काही छत्रपती क्रिकेट क्लब सिंदखेड राजा बुलढाणा या संघाकडून नेतृत्व पहिल्या षटकाचं रामच्या हातामध्ये जे दिले गेले. स्ट्राईक वरती आपल्याला पाहायचंय SP अर्थात सतीश पठारे. नॉन स्ट्राईक गेट वरती कृष्णा सातपुते. एक क्रिकेटची अतिशय बारदार रंगरंगोटी सोहळा याच देही आणि याच डोळा जो पूर्णपणे पार पाडला जातोय. पाहायचे आपल्याला किती धावांचा पाठलाग केला जातोय, किती धावांचा पूर अर्थात पाऊस उघडून गेलाय परंतु किती धावांचा महापूर या मैदानावरती येतोय हे मात्र आपल्याला पाहायचे. वेळ थोडासा वाचवत चला. आपल्याला आजच्या दिवसभराच्या सत्रात भरपूर सामने घ्यायचेत. बरीचशी दिग्गजांची मानदेयाळी, बरेचसे दुबई रिटर्न खेळाडू, रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा महाराष्ट्रभर हे खेळाडू फिरत असतात. सामन्याला जे पूर्णपणे पुकार होतोय लेट्स द प्ले जो झाला गेलाय. तर राम पहा षटक क्रमांक पहिलं जे पूर्णपणे घेऊन आलाय. डावखोरे हाताचा समोर भरभक्कम सतीश पठारे जो पूर्णपणे तयार होतोय. तर गोलंदाज मार्कवरती समालोचन एंडकडनं राम गोलंदाज मार्कवरती तयार. पहिला बॉल यावेळी आणि पहिलाच बॉल पॉवरफुल सक्सेसफुल खणखणीत चौका 4 रन. ही सुरुवात जी आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं जी सुरुवातच पा किती गोड आहे. अतिशय जोरदार एक तीव्र फटका एकदम बॅटच्या आणि बॉलचा संपर्क पाय काही मायक्रो सेकंदाचा जो पूर्णपणे आपल्याला होताना पाहायला मिळाला. सीमारेषेच्या बाहेर चेंडूला पूर्णपणे जे धाडलं गेलं सतीश पठारेनं जे संघाचं आणि स्वतःचं खातं जे पूर्णपणे खोललं गेले. गोलंदाज परत एकदा राम तयार. हा चेंडू पायांमध्ये जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक जे आपण पाहणार आहोत पहिलं प्रगतीपथावरती सुरू आहे. पहिल्याच बॉल म्हणजे एक चांगली एखाद्या कामाची चांगली सुरुवात जर तुम्ही छान केली तर ते निम्म्या त्या कामाचं काम अर्थात पूर्णपणे विजय अर्धा मिळवण्यासारखा जो पूर्णपणे असतो. पहिल्याच बॉलवरती जो चौकार खेळलाय परंतु त्यानंतरचा चेंडू जो पूर्णपणे डॉट आहे. या दरम्यान डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावेल दौडेल परंतु परत एकदा एक पिमेंटेड ड्राइव्ह ऑन 4 रन चौकात 4 रन. ते पहिल्या दिवशी आपण पाहिलं की रायगडचा टायगर या मैदानावरती आपली दहशत करून गेला. काल मात्र दादाभाई शेख या मैदानावरती एक ग्रामीणचा लोकलचा एक वंडर बॉय या मैदानावरती आपलं नाव करून गेला. आज आपल्याला पाहायचंय की कुठला सितारा या मैदानावरती झळकणार. तिसरा दिवस आपला स्पर्धेचा. गोलंदाज परत एकदा तयार. या दरम्यान फुल टॉप बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर येतोय. क्षेत्ररक्षण पहा लाजवाब केलं जातंय. सिंदखेड राजा अर्थात शिवछत्रपती क्रिकेट क्लब सिंदखेड राजा बुलढाणा संघाचं नावच पहा आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं हा संघ पूर्णपणे निश्चित स्वरूपात खेळतोय. धावफलकावरती 4 चेंडूंचा खेळ झाला गेलाय. धावफलकावरती 10 रन शिरसाट क्लब या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं रामचं जे पूर्णपणे सुरू आहे. पॉवर प्ले सुरू असल्या कारणानं चांगल्या मोठ्या खेळाडूंची काय रणनीती असते. पॉवर प्ले मध्ये जितक्या धावा येतील तितकं सुरेख आहे. यावेळेस पंच आपल्या मनावरती पूर्णपणे ठाम आहेत. बॉल सर आपण पाहतोय दिशा आणि दुर्दशा कुठल्याही प्रकारचा भरकटत नाहीये. पंचांनी चेंडू डॉट घोषित केलाय. निर्धाव बॉल आहे आणि 5 चेंडूंचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 10 रन
जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहे. नागेश गरजे सर जे आपण पाहतोय लेखनी सम्राटच्या भूमिकेत सकाळपासून आहेत. हो 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 क्या नजाकत, टायमिंग भरा आणि पहा एक तीव्र झटका इथं मात्र शिरसाट संघाला बसलाय. सतीश पठारे नावाचं वादळ शांत अशांत जे पूर्णपणे केलं गेलंय. पहिला धक्का पहिल्या षटकामध्ये जे पूर्णपणे जो धक्का क्रमांक आपल्याला पाहायला मिळतोय पहिला लागलाय. पहिलं षटक देखील प्रगतीपथावरती संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत 10. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय ज्यानं पीटीपीएल स्पर्धेमध्ये स्वतः एक 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीज अर्थात संपूर्ण प्रेक्षकांची मन जी पूर्णपणे जिंकली होती असा बाबळेश्वर गावचा नगर तालुक्यातील एक शेवटचं टोक अर्थात अमोल डुबे नवीन बॅट्समन जो पूर्णपणे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अमोल डुबे विदेशी दौरे आणि ग्रामीणच्या जेवढ्या लीग आपण ज्या पाहत असतो राहुरी असू द्या, नाशिक असू द्या, पाथर्डी तालुका असू द्या, नगर शहर असू द्या, पूर्णपणे जो काही पारनेर तालुका असू द्या, बऱ्याच मोठ्या स्पर्धा आणि महाराष्ट्रभर दौरा. कृष्णा सातपुते सर तर आहेच परंतु त्याबरोबर बाबळेश्वर गावचं नाव जे उभारलं जाते अर्थात अमोल डुबे नवीन बॅट्समन मैदानाचे आहे. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती संपलंय आणि पहा अमोल आत मैदानाच्या आत गेलाय. त्याच पाठोपाठ गोलंदाज देखील अमोल षटक क्रमांक दुसरं घेऊन मैदानाच्या सज्ज आहे. थोडासा वेळ जो आपण पाहतोय घेतला जातोय. पावसाचं वातावरण, रोमहर्षक वातावरण, निसर्गरम्य आई मोठा देवीच्या खुशीमध्ये हे पूर्णपणे क्रिकेटचे सामने जे आपण पाहतोय की खेळतोय. छान वातावरण आणि त्यानंतर प्रेक्षकांची गर्दी जी या मैदानाला वेगळी छाप पूर्णपणे सोडून जाते. पिंपळगाव चषक प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे आपण पाहतो 71,111 रुपयाचं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतो 51,111 रुपयाचं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 21,111 आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देखील 21,111. अशी जे चारही क्रमांकाची भरघोस पारितोषिक असलेली पारितोषिक वैयक्तिक पारितोषिक देखील जे आपण पाहतोय की बेस्ट बॅट्समॅनसाठी 5,555 रुपयाचं पारितोषिक आहे. डायरेक्ट 2 हिट विकेटने जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर अंकुची जायभाई यांच्या वतीने 3,333 रुपयाचं पारितोषिक जे आपल्याला पाहायला मिळते. आणि स्पर्धेतील उत्कृष्ट बॅट्समन अर्थात सुरेख खेळाडू स्पर्धेतील मैदानाचा राजा जे आमचे सुभाषजी आगाव सर यांच्या वतीने सुद्धा त्या खेळाडूसाठी निश्चित स्वरूपात एक मोठ्या स्वरूपाचं ट्रॉफी स्वरूपाचं पारितोषिक दिलं जाईल. समोरच्या दिशेने जे आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटचा देव अर्थात कृष्णा सातपुते. हो 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 बॉल पा मी सकाळच्या सत्रातच तुम्हाला एक किस्सा सांगतो की सिक्सर कंपनीचे जे बॉल आपल्याला पूर्णपणे या स्पर्धेसाठी निश्चित स्वरूपात सिक्सर कंपनीने जे काही दिले गेलेत आणि त्या बॉलचं किती वेट आहे हे कृष्णा सरांनी ज्या बरोबर चेंडू हातामध्ये घेतलं एक मोठ्या खेळाडूची हो हा चेंडू पहा डाऊन द ग्राउंड क्षेत्ररक्षकाच्या समोरून सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार खणखणीत चौकार. एक कृष्णा सातपुते क्लासिकल फटका 4 रन. 14 धावा धावफलकावरती जे आपण पाहतोय. अमोल षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती घेऊन आलाय. पहिला चेंडू तर अक्षरशः डॉट केला परंतु दुसरा बॉल देखील जो आपण पाहतोय चौकाराच्या दिशेनं रिव्हर्सला होऊन खेळला. जे डाऊन दी ग्राउंड फटके जे कृष्ण सातपुते सरांचे यांचे निश्चित स्वरूपात जे काही प्रेमाचे आहेत आवडीचे आहेत तेच फटके जे आज आपल्याला पाहायला मिळतील की मैदानाच्या चौफेर आज मात्र षटकारांचा धो बाऊस बरसणार हे मात्र प्रेक्षक राजा लक्ष लावून पूर्णपणे केंद्रित आहे. हा बॉल खालच्या टप्प्यात राहिलाय. सिमेंट विकेट काय गंमत करते प्रत्येक वेळेस बॉल वेगवेगळ्या टप्प्याचा जो जातोय कधी कधी उसळी घेतोय कधी कधी खालच्या टप्प्यात राहते कधी कधी स्विम होतोय इन स्विम आउट स्विम जी 4ही प्रकारची ही धावपट्टी गिरगिटासारखी कलर बदलती. कुठल्याच फलंदाजाच्याही प्रेमात पडत नाहीये आणि गोलंदाजाच्याही प्रेमात पडत नाहीये. नंदनवन फलंदाजांना कधी होतंय तर कधी कधी नंदनवन गोलंदाजांना होतंय. हा बॉल सुरक्षितरित्या बचावून खेळलाय. ऑफ साईडच्या दिशेनं जातोय. कव्हरला चेंडू पूर्णपणे अडवला जाईल. एका धावेनं संघाचं धावफलक शिरसाट क्लबचं वाढेल. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती तब्बल 15 रन धावफलकावरती.
तर पाहूया अमोल डुबे स्ट्राईक वरती. ओ या दरम्यान अमोल डुबे आणि इथं धक्का क्रमांक दुसरा फलंदाज झेलबाद. अमोल डुबे नावाचं वादळ देखील जे आपण पाहतोय शांत केलं गेलंय. फलंदाजाला जे आपण पाहतोय बाद पूर्णपणे केलं जात आहे. पंधरा धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश पठारे आणि अमोल डुबे यांना बाद केल्यानंतर पहा बुलढाणा संघाच्या खेळाडूंच्या अंगामध्ये थोडंसं नवचंतीनं जे पूर्णपणे जागे झाले. तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय की पुणे पोलीस अर्थात बबलू पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जो आपल्याला जाताना पाहायला मिळेल. स्ट्राईक पासून थोडासा वंचित राहील बबलू पाटील सर जे आपण पाहतोय. टेनिस क्रिकेटची सेवा करणारे हे जे टेनिस क्रिकेटचे भक्त आहेत. गोलंदाज अमोल ओ हा चेंडू सुरेखरित्या लगतच्या क्षेत्रामध्ये जो आपल्याला अडवताना पाहायला मिळेल. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये जो अडवला गेलाय. षटक समाप्तीचा इशारा आलाय. पाहता पाहता 2 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात स्कोर कार्डवरती नोंदवल्या गेल्यात 16 रन. षटक क्रमांक 3 जे आपण पाहतोय देवा यांच्या हातामध्ये जे निश्चित स्वरूपात आहे. कृष्णा सर आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय बबलू पाटील सर. मात्र मैदानाच्या आत कामकाज संघाचं पाहत आहेत. गोलंदाज परत एकदा देवा. ओ हा देखील चेंडू सुरेख बॉल. ज्या वेळेस आपण पाहतोय की पावसाचं वातावरण देखील निश्चित स्वरूपात जे आपल्याला पाहायला मिळतंय. पहा बुलढाणा संघाकडे थोडंसं पहा. जरी दिग्गजांची मांदी आणि शिरसापूर क्लब मध्ये असेल तरी पंढरपूर संघाची एक चांगली वचट समोरच्या संघावरती बसली आहे. ओ पहा ब्लॅक होल पद्धतीचा मारा ब्लॉक पद्धतीचा मारा जो पुरेपूर देवा करतोय. धाव फलकावरती धावा जे आतापर्यंत आपण पाहतोय तब्बल 16 रन स्कोर कार्डवरती आहेत. या दरम्यान एक कार्पेट फटका क्षेत्ररक्षक काव कॉर्नरचा चेंडूवरती जाईल. चेंडूला सोडेल. चूक आणि चुकीला माफी नाही. चेंडू सरळ सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. चार धावा धाव फलकावरती ज्या वाढल्या जातील स्कोर कार्डवरती 20 रन ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ हा देखील फटका. मिडॉनच्या क्षेत्राचा क्षेत्ररक्षक चेंडूला उचलतोय. एका धावेनं धाव फलक संघाचं वाढतंय. तब्बल 21 रन ज्या धाव फलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळतील. आणि यावेळेस वाह सुरेख झेल टिपलाय बबलू पाटील. लगातार 3 फलंदाजचे बाद केले. 3ही फलंदाज जे आपण पाहतोय झेल बाद निश्चित स्वरूपात झाले गेलेत. तिसरा धक्का शिरपूर संघाला लागलाय. 3 बाद धाव फलकावरती जे आपण पाहतोय 21 धावा ज्या आतापर्यंत बनले गेलेत.
तर आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आत जातोय जो 21 रन ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. तर सामने पूर्णपणे कंटिन्यू राहतील. पहिल्या दिवशी देखील जे आपण पाहतो की पाऊस सुरू असताना देखील आपण सामने जे पूर्णपणे कंटिन्यू ठेवलेत, आज देखील आपण सामने कंटिन्यू ठेवणार आहेत. 21 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय पप्पू तोडकर, पुणे पोलीस हे देखील आहेत, पोलीस सेवेमध्ये प्रवृत्त आहेत. पाहिजे आपल्याला कशा रीतीने कामकाज केले जाते. गोलंदाज देवा तयार. या दरम्यान पहा कृष्ण सातपुते बरसलाय, वाघाची दार फोडलाय, पाड षटकार, सेक्सर. 7 धाव्यांना धावफलक तब्बल जाऊन पोहोचले. 27 रन ऑन स्कोर कार्ड. तीन ओव्हर नंतर धावफलक जे आपण पाहतोय 27 रन धावफलकावरती आला गेल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आत जो पूर्णपणे शिल्लक आहे. थोडासा पाऊस देखील आलाय, परंतु सामने निश्चित स्वरूपात सुरू राहतील. एक 5 मिनिटं फक्त हा पाऊस आहे. 5 मिनिटात पाऊस निघून जाईल. 27 धावा. $27 रन ऑन स्कोर कार्ड आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. शिरसापूर क्लब या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं कोणाच्या हातामध्ये दिलं जात आहे. चतुर्थ क्रमांकाचं षटक राम. षटक क्रमांक रामनं जे आपण पहिलं सुद्धा षटक जे प्रगतीपथावरती केलं होतं त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या होत्या, परंतु एक विकेट देखील जी सतीश पठारे यांची निर्णायक घेतली. आणि आता 5 संघासाठी आपलं वैयक्तिक दुसरं आणि चतुर्थ क्रमांकाचं षटक जे राम परत एकदा हातात घेईल. परंतु पप्पू तोडकर सर आणि दुसऱ्या बाजूने कृष्णा सातपुते सर हे मात्र मैदानाच्या आज कामकाज पाहताय. समोरच्या प्रेक्षकांना मी विनंती करेल की आपण कॅमेरा समोर येऊ नका प्लीज. महेंद्रसिंग धोनीच्या अकॅडमीचा कोच आहे तो नागपूरला, रणजी खेळलेला प्लेयर. राम आपण पाहतोय नाशिक या ठिकाणी महेंद्रसिंग धोनी यांच्या अकॅडमीचा रणजी खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज व्हाईट बॉल पंच घोषित करतायत. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 1+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील. परत अतिरिक्त बॉल देखील पुन्हा एकदा रामला जो पूर्णपणे करावे लागेल. रणजी खेळाडू म्हणून राम यांच्याकडे देखील जे पूर्णपणे पाहिलं जाते. धावफलकावरती मी तब्बल तुम्हाला घेऊन जातो. 29 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. टेनिस क्रिकेटचा भगवान जो आपण समोरच्या बाजूला जो निश्चित स्वरूपात पाहतोय कृष्णा सातपुते. गोलंदाज तयार राम. ओ आणि चुकी किती मागात पडली आहे. कॉटन बोल्ड फलंदाज बाद. एक खूप मोठा तीव्र धक्का संगनायकाच्या नावारूपाने जे आपण पाहतोय.
कृष्ण सातपुते सर निश्चित स्वरूपात बाद झाले गेलेत. राम भाऊजी आहे ना त्याच्या पाय इंजरीज असते ना तो आज इंटरनॅशनल खेळला इंटरनॅशनल खेळला आता IPL काय तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय धनंजय भिंताडे. आता काय थोडीशी रचना अशी असेल की उर्वरित षटकं जी आपण पाहतोय की 2 शिल्लक आहेत. पहिल्या सुरुवातीचे जे काही चेंडू आहेत त्यामध्ये जर पाहिलं तर एक वाईट बॉल होता, त्यानंतर एक धाव जी पळून पूर्ण केली त्या चेंडूवरती 2 धावा आल्या. वाईट बॉल होता त्या कारणानं बॉल देखील झाला नव्हता, जो त्यानंतर कृष्णा सरांना जे पूर्णपणे बाद केले गेले. नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय धनंजय, पायामध्ये थोडीशी इंजुरी देखील जे आपण पाहतोय राम यांच्या निश्चित स्वरूपात आहे, नाहीतर खूप मोठा खेळाडू राम यांच्या नावारूपाने देखील आपल्याला पाहायला मिळाला असता. हो हा बॉल डॉट चेंडू बॅटिंग मध्ये का बॅटिंग मध्ये 3 ओव्हर झाल्या. बॅटिंग मध्ये का म्हटलं बॉलिंग मध्ये दोन आलं होतं आम्हाला नको बोलू. गोलंदाज परत एकदा डावखुरा त्याचा बॅट्समन खूप वेगात जी बॉलिंग आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. छत्रपती क्रिकेट क्लब सिंदखेड राजा बुलढाणा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय की शिरसाट क्लब अशी निश्चित स्वरूपात लढाई जी सुरू आहे. धावफलकावरती तब्बल धावा ज्या 29 रन ज्या बनवले गेल्या, 29 रन ऑन स्कोर कार्ड जे प्रगतीपथावरती आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतात. 29 रन स्कोर कार्ड वरती आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती सुरू आहे. 3 चेंडू या षटकाचे जे निश्चित स्वरूपात झाले गेलेत. स्ट्राईक वरती जे आपण पाहतोय धनंजय, नॉन स्ट्राईक एंड वरती पप्पू सर असे 2 बॅट्समन ताकदीचे जे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज परत एकदा राम तयार. गोलंदाजी म्हणजे थोडंसं बिघड जो आपण पाहतोय. गोलंदाज परत एकदा नव्यानं आपला रणअप घेतोय. ओ हा बॉल थोडासा उसळी निश्चित स्वरूपात घेतोय. 1 बाउन्स चा जो पूर्णपणे निर्णय पंचांनी एक चेतावणी गोलंदाजाला जी दिली गेली. एक जोरदार जे आपण पाहतोय 1 बाउन्सचा जो एक चेतावणी गोलंदाजाला पंचांच्या इशाऱ्याने जी दिली गेली. 29 रन धावफलकावरती बिगिट केलाय. स्क्वेअरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक सिंगल जी घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वीरित्या झाला गेलाय. पाहता पाहता ज्या 2 धावेंना धावफलक संघाचं वाढलं जातंय. स्कोर कार्डवरती धावा ज्या आपण पाहतोय 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे डेथ बॉल जे आपल्याला या षटकाचे पाहायचेत. शेवटचा एक बॉल जो या षटकाचा उर्वरित जो पूर्णपणे शेष आहे. धावफलकावरती खूप गंमत या सामन्यामध्ये येणार आहे. शेवटच्या बॉल पर्यंत ज्या येणार आहेत पाहूचे आपल्याला. शेवटचा एक आखरी गेम जी मैदानाच्या शिल्लक आहे. हो यावेळेस बॅटेची कड. हा चेंडू सेट देऊन जाईल. 4 रन चौकार आणि खणखणी चौकार येतोय. षटक समाप्तीचा इशारा देखील जो आला गेलाय. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर शिरसाट क्लब या संघाच्या धावफलकावरती धावा ज्या आपल्याला तब्बल पाहायला मिळत आहेत 35 धावा धावफलकावरती बनल्या गेल्यात. शेवटचं एक षटक
35 रन बनवल्या गेल्यात. काय यार कसं केलं कसं किती लास्ट शेवटचं एक षटक अर्थात 1 ओव्हरची शिल्लक आहे. धावफलकावरती बनवले गेल्या त्या 35 रन. थोडासा वेळ वाचवा. निवास 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 विदर्भ एक्सप्रेस आमच्याकडे हो हा खरंच. तर आपण पाहतोय 35 रन शेवटचं एक षटक आहे. विदर्भ एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं असा निवास षटक क्रमांक जे आपण पाहतोय शेवटचं प्रगतीपथावरती घेऊन येईल. शेवटचे 6 चेंडू जे निवासकडं जे पूर्णपणे टाकण्यासाठी दिले गेलेत. समोरच्या बाजूला पप्पू तोडकर सर, दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय धनंजय. अतिशय जोरदार शेवटचे 6 चेंडू आहेत. पाहूया किती धावा ज्या पूर्णपणे जमवल्या जात आहेत. 35 धावा धावफलकावरती ज्या 4 षटकांमध्ये आल्यात. उर्वरित 1 षटक शिल्लक आहे. गोलंदाज परत एकदा तयार. हो हा बॉल जो आपण पाहतोय पूर्णपणे अंगावरती जो पूर्णपणे जाऊन आदळलाय. अंगभेदक जो मारा जो आपल्याला पाहायला मिळाला. पहिला चेंडू डॉट जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. नाही तुमचा नाही हो विषय. हो या दरम्यान चेंडू पहा कार्पेट केलाय काव कॉर्नरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोरी जो आपण पाहतोय राम येतोय. एक सिंगल घेतलीये त्या पाठोपाठ दुसरी धाव जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावेनं धावफलक वाढलं जातंय. तब्बल 37 धावा धावफलकावरती ज्या शिरसाट क्लब या संघाच्या ज्या बनले गेल्यात. 37 रन ऑन स्कोर कार्ड प्रगतीपथावरती आपण पाहतोय कशा रीतीनं जमवलं गेल्यात. पाठीमागून जे आपण यष्टीरक्षकांच्या भूमिकेत जे पाहतोय रंगा सर अतिशय तीक्ष्ण नजरेने क्षेत्ररक्षणाला जे पूर्ण गोलंदाजाला जे काही वावा करतायत. हा देखील चेंडू भिरकावला तर होता परंतु यावेळेस थ्रो गोलंदाजी नो बॉल. थ्रो गोलंदाजी ना पॅनल्टी आपण काल निर्णय थोडासा बदलला होता. यावेळेस फक्त 2 धावा आहेत पॅनल्टीच्या. आणि जर परत जर गोलंदाजांनी चेंडू जर फेकला तर त्या बॉलवरती 5 धावा आणि बॉलर बंद आहे. असे जे नियम आहेत. 1 नोचे आणि एक असे 2 रन फक्त. पॅनल्टी पुढच्या बॉलला जर नंतर हो आणि बॉलर बंद मग 5 धावा भेटणार ना पॅनल्टीच्या. चला पंचांवरती कुठल्या प्रकारचा आक्षेप घेऊ नका. ओके नो बॉल आहे. चला पंचांवरती कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेऊ नका. पंचांनी हा सर कोण किती बॉलर नाही येत असा सर. नो बॉल जो पूर्णपणे दिला गेलाय. प्लीज चला वेळ थोडासा वाचवा.
आतमध्ये आत चला चेक केलं जाईल, फक्त खेळाडू इकडे येऊ नका, क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती थांबा. हा ओके. नाही तो असा हात आहे सर, हे बघ. नाही ना सर. ओके नाहीये, नो बॉल नाहीये. नो बॉल. एक रन घेतला पण त्याच्यामध्ये बॉल आहे सर. हो बॉल जो पूर्णपणे आहे आणि त्यामुळं जे आपण पप्पू सर एक रन पळून काढली ना. ओके एकच धाव घ्या फक्त आता. हो चुकून जा मग बॅटिंग काय झालं. 38 रन धावफलकावरती जे आपण पाहतोय. गोलंदाज परत एकदा जो निवासच्या नावारूपानं जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया धनंजय मिंताडे काय करतोय, कशा रीतीनं करामत करतोय. आणि या दरम्यान पहा धनंजय बरसलाय, धनंजय चाचे आणि हा चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. यस मॅक्झिमम षटकार. धाव फलकावरती तब्बल धावा जे आपण पाहतोय 44 रन 44 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 44 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. काही मायक्रो सेकंद मध्ये धनंजयनं या चेंडूला पार करून टाकलं. अतिशय सुरेख खेळी जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकावरती तब्बल 44 धावा लोकांच्या सीमारेषेच्या अक्षरशः प्रेक्षकांच्या डोक्यावरून चेंडूला आउट ऑफ पार्क केलं आणि 6 धावा शिरसाट स्पोर्ट क्लब या संघाच्या धावफलकावरती 44 रन स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. निवासला थोडस दबावामध्ये ढकलण्याचं कामकाज धनंजय पूर्णपणे करतोय. दुसऱ्या बाजूनं तोडकर सर आहेतच, परंतु कामकाज काय केलं जातंय. एक षटकार खेळलाय, शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत आणि या चेंडूवरती धनंजय काय करतोय हे मात्र प्रेक्षकांच्या नजरा आहेत. परंतु दुसऱ्या बाजूनं निवास देखील काही कच्च्या उरूचा चेला नाहीये. अक्षरशः विदर्भ एक्सप्रेस म्हणून त्याच्याकडे जे पाहिलं जातं. गोलंदाज परत एकदा तयार. ओ हा चेंडू वाईट बॉल लेग स्टिकच्या बाहेर आहे. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होईल. एका धावेने संघाचं धावफलक वाढले. 45 रन 45 रन ऑन स्कोर कार्ड ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल देखील अतिरिक्त यावेळेस आता निवासला करावं लागेल. गोलंदाज निवास. हो हा बॉल सटकलाय सरळ लॉक स्टॉप आणि पहा चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार. चौकार 4 रन. धावा ज्या आहेत त्या रोखायला लागतील. चुकीच्या ज्या धावा आहेत, बोनसच्या धावा आहेत त्या रोखाव्या लागतील. दोन्ही संघाकडून जे आपण पाहतोय 49 धावा धावफलकावरती आहेत. जवळजवळ अर्धशतक संघ साजरं पूर्णपणे करतोय. 49 रन ज्या धावफलकावरती झाल्या गेल्यात. 1 रन अजून अर्धशतकला जी कमी आहे पाहूया. परंतु बॉल देखील मला वाटतं एक फक्त शिल्लक आहे. लास्ट बॉल. हो या दरम्यान लोअर फुल टॉच काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल आणि हो 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 1 2 आणि तिसऱ्या धावेला प्रयत्न जो केला होता, परंतु शेवटच्या बॉलवरती 2 धावा ज्या सक्षमरित्या पळून पूर्ण केल्या जातात. 51 रन धावफलकावरती झाल्या गेल्यात आणि विजयासाठी 52 धावेंचं जे आपण पाहतोय लक्ष. शिरसाट स्पोर्ट्स संघाला विनंती आहे आपलं देखील ताबडतोब क्षेत्ररक्षण आता मात्र सजवायचंय. प्रेक्षक वर्ग कोणीही आत येऊ नका.
सामना संपल्यानंतर प्रेक्षकांनी कोणीही आतमध्ये जायचं नाहीये. सोबतजी आगाऊ संपर्क करा. समालोचन कक्षेच्या समोर या. सर पंढरपूर से चला बॅट्समन ताबडतोब आतमध्ये जा. चला या प्लीज, एक जण या तुमचा. क्षेत्ररक्षण सजवा. चला शीर्षात 4 टीम्स प्लीज. तर वैयक्तिक धावा जे आपण पाहतोय, धनंजय बिनताड यांनी 17 धावा स्वतःच्या नावावरती निश्चित स्वरूपात केल्या. आणि संघासाठी खेळी देखील कृष्णा सर यांची देखील खेळी आपण पाहतोय की 19 रन निश्चित स्वरूपात केल्या. एकूण धावफलक जे आपण पाहतोय 51 धावा ज्या धावफलकावरती ज्या पूर्णपणे ज्या बनवल्या गेल्यात. आणि पहा उर्वरित आता दोनही बॅट्समन ज्या अर्थात राजेश छत्रपती सिंदखेड राजा बुलढाणा या संघाचे नेतृत्व करण्यासाठी गेलेत. तर सर्वप्रथम आपण पाहतोय 2 बॅट्समन अमोल आणि अक्षय, एकाच राशीचे 2 फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पूर्णपणे जायला दिसत आहेत. गेलेत पाहायचे आपल्याला की या 51 धावा झाल्या गेल्यात कशा रीतीनं 52 धावा निश्चित स्वरूपात होत आहेत हे देखील पाहायचंय. कारण दोनही संघाकडून जे आपण पाहतोय गोलंदाजीची धुरा सांभाळणारे दोनही गोलंदाज अतिशय धुरंधर होते. परंतु आता बॅटिंगला येईल बुलढाणा संघाची कशा रीतीनं जी केली जाते हे निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायचंय. षटक क्रमांक पहिलं घेऊन येईल षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतोय की गोलंदाजीचा माहीम हिरा अर्थात राजेश षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती निश्चित स्वरूपात घेऊन येईल. राजेश सोरटे नावाचं हा खेळाडू तुम्ही बरेच वेळा आपल्या परिसरात आणि संपूर्ण महाराष्ट्रभर दौरा निश्चित स्वरूपात करत असतो. तर पाहायची आहे की 52 धाव्यांची खेळी जी कशा रीतीनं सिंदखेड राजा बुलढाणा हा संघ गाजवतोय की पूर्णपणे कमी पडतोय. दोनही संघ एक ताकदवान पॅकर संघ ओपन हाफची आज मात्र लढाई आहे. या सामन्याला थोडासा वेळ जातोय, थोडासा वेळ वाचवत चला, आपल्याला भरपूर सामने अजून खेळवायचेत. स्ट्राईक वरती आपण पाहतोय अमोल आणि नॉन स्ट्राईक वरती अक्षय. हे सामना
होईपर्यंत हा खेळाडू माझ्या समेत होता, परंतु आता खऱ्या अर्थानं जे आपण पाहतोय की ओपनिंग त्या अक्षयनं निश्चित स्वरूपात केली आहे. चला वेळ वाचवा. वेळ वाचवत चला, आपल्याला भरपूर सामने घ्यायचेत. स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस, 52 धाव्यांचं टार्गेट जे शिरसाटपोट या संघानं ठेवलं गेलंय. आणि असरद 11 औरंगाबाद आणि त्यांच्या विरोधात 3 खडी या संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण टॉस साठी समालोचन कक्षाच्या पुढे या. हो, सामन्याला जी सुरुवात केली जाते या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूशी धाव घेईल, परंतु पाठीमाग आसिफ शेख पूर्णपणे चेंडूला जे कव्हर करेल आणि 2 धाबांनी जे खातं जे पूर्णपणे खोललं गेले. पॉवर प्ले सुरू आहे. 3 खडी आणि औरंगाबाद संघाचे संघनायक या, प्लीज आपल्याला टॉस करायचंय. तोस कापड वगैरे घेऊन जात मध्ये. गोलंदाज परत एकदा राजा सोल्टे तयार. हो 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 हो, सुरेख बॉल. पहिला बॉल जे आपण पाहतोय की धावपट्टीचं पूर्णपणे वाचन जे राजेशनं निश्चित स्वरूपात केलंय आणि तदनंतर दुसरा बॉल जो पूर्णपणे डॉट जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू झालेत. पहिल्या बॉलवरती 2 धावा ज्या निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतील. चला संघनायक टॉस साठी या. 3 खडी आणि औरंगाबाद. फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना जो यानंतरचा असेल. वेळ वाचवा. चला संघनायक आल्यानंतर कळवा. हो, यावेळेस मधुर धुळे चेंडूशी धाव घेतोय आणि पाहता क्षेत्ररक्षक अतिशय दर्जेदार चेंडूला जे आपण पाहतोय की डायरेक्ट हिट जी थेट त्या ठिकाणाहून केली. किती चपळाई या मधुर धुळेच्या अंगामध्ये आहे. पारनेर तालुक्याची शान. चार रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा अक्षरशः वेगात ज्या पूर्णपणे घेतले गेल्यात. दरम्यानच्या दिशेनं जे आपण पाहतोय मधुर धुळे असेल. पाठीमागे जर पाहिलं तर बबलू पाटील सर आहेत. हो, यावेळेस करारी जबाब आणि एक टप्पा खा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर केलाय. खणखणीत चौकार. 4 रन. अमोल आणि अक्षयची जोडी जी आपण पाहतोय बेधुंद वेगची पूर्णपणे विकेट वरती घेण्यास सुरुवात करते. मिडॉपला जर पाहिलं तर आनंद चव्हाण आहेत. दुसऱ्या बाजूने मिडॉनला जर पाहिलं तर शेतकरी संघाचा अर्थात संघनायक पाठरबागवरील एक धुरंधर नाव अर्थात योगेश पवार देखील तुम्हाला जे पूर्णपणे संघामध्ये पाहायला मिळेल. काव कॉर्नरच्या दिशेने जर पाहिलं तर पप्पू तोडकर निश्चित स्वरूपात सर आहेत आणि त्यांच्या पाठीमागे जर पाहिलं तर आमचे मोबिन भाई शेख, त्यानंतर कैलासजी गुंजाळ, आमचे नागेशजी पवार, संपूर्ण राहुरी प्रीमियर लीगचा आयोजक मित्र परिवार खास सामने पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत असेल. हा बॉल लेग स्ट्रीटच्या 12 बाहेर. वाईड बॉल जो पंच पूर्णपणे घोषित करतात. एका धावेनं धावफलक संघाचं वाढलं जाते. 9 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतील.
राजेश सोरटेचं षटक क्रमांक जे आपण पाहतोय पहिलंच जे निश्चित स्वरूपात सुरू आहे. या दरम्यान पहा फुल पॉवरफुल सक्सेसफुल आणि हा पंचांचा पूर्णपणे इशारा येतोय. षटकार सिक्सर. धाव फलकावरती तब्बल धावा ज्या जाऊन पोहोचल्यात 15 रन स्कोर कार्ड वरती ज्या आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा ज्या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे ज्या बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती निश्चित स्वरूपात सुरू असणारच आहे. 51 झाल्या होत्या. 52 धावा ज्या पूर्णपणे बनवायच्या त्यामधल्या 15 रन आतापर्यंत बनले देखील गेल्यात. अजून देखील विजयासाठी 37 धाव्यांची खेळी जी साजेशी पूर्णपणे सिंदखेड राजा बुलढाणा या संघाला करावी लागेल. हो या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या दोन पाठीमोर येतात. अमोल डुबे आणि नन चव्हाण जे आपण पाहतोय दोन आहेत. 2 धावा धाव फलकावरती येतील. षटक क्रमांक जे आपण पाहतोय पहिलं प्रगतीपथावरती पूर्णपणे संपले गेले. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा आहेत 17. उर्वरित 24 चेंडू आणि विजयासाठी आता धाव्यांची गरज असेल 35. 24 बॉल आणि 35 धाव्यांची गरज आहे. कृष्णा सर आपण बबलू पाटील सर आणि कृष्णा सर जे काही थोडंसं रणरित्या लावतायत. कोणाच्या हातामध्ये गोलंदाजी द्यायची मला तरी वाटतंय. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथील एक नामांकित गोलंदाज बरंचसं क्रिकेट खेळलंय. आमचे अतुलजी बनकर साहेब नेहमी म्हणायचे की एक माझा ताफ्यातील निश्चित स्वरूपात खेळाडू आहे आसिफ शेख. निश्चित स्वरूपात मला वाटतं त्यानंतर अमोल डुबे दोनही खेळाडू त्या ठिकाणी निश्चित स्वरूपात आहे. परंतु पाहूया चेंडू कोणाच्या हातामध्ये आहे आणि मला तरी वाटतं निश्चित स्वरूपात आसिफ आणि अमोल ची थोडीशी बातचीत देखील जी आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला वाटतं निश्चित स्वरूपात आसिफ शेख षटक क्रमांक दुसरं करेल. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज. पाहायचे सामना कशा रीतीने होतोय. आसिफ शेख षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती घेऊन येत आहेत. शेवटचे 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धाव्यांची गरज. राजे शिवछत्रपती सिंदखेड राजा बुलढाणा या संघाला विजयासाठी. चला संघनायक आले का. औरंगाबाद आणि तीनखडी संघाचे संघनायक या. ओ हा बॉल सुरेखरित्या जो आपण पाहतोय. मी निश्चित स्वरूपात सांगितलं की अतुलजी बनकर साहेब जे पूर्णपणे सांगायचे. मी ज्या ज्या वेळेस स्पर्धेला पुणे किंवा शिक्रापूर परिसरात जातो अतुलजी बनकर साहेब शौर्य इव्हेंट्स वाघोलीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस भेट व्हायची त्या त्या वेळेस सांगायचे की आसिफ शेख सारखा वाघोली गावात एक सुंदर असा जो पूर्णपणे हिरा निश्चित स्वरूपात उदयास येतोय. आणि 5 कामगिरी. पहिला बॉल आसिफनं तर थोडासा ऑफस्पिन केलाय आणि डॉट चेंडू यावेळेस पाहिलाय. अमोल आणि अक्षयची जोडगोळी. गोलंदाज परत एकदा आसिफ शेख तयार. ओ यावेळेस विकेट केलाय. क्षेत्ररक्षक योगेश पवार डाऊन दी बॉल आणि 5 संधी सोडणार नाहीये. जेल टिपलाय. फलंदाज बाद. अक्षय झेल बाद. विकेट जी एक पाहायला मिळते आणि या विकेटनं पहा किती मोठं नवचैतन्य जे पूर्णपणे शीर्षस्फोट टीमच्या सर्व खेळाडूंच्या अंगामध्ये जे पूर्णपणे संचाललं जाते. आमचे रवींद्रदादा फुंदे सकाळच्या सत्रापासून जे आयोजन कमिटीचं देखील छान असं कामकाज स्वतः पाहतायत. खेळाडूंना काय हवंय टॉस संपूर्णपणे जे काय नियोजन आयोजन जे स्वतः हातामध्ये घेत आहेत. चला मी विनंती करतो आसरर 11 औरंगाबाद आहेत ना तीनखडी संघाचा संघनायक या आलेत का. रवींद्रदादा फुंदे मी तुम्हाला विनंती करतो की आपण टॉस करा. चला रवींद्रदादा फुंदे टॉस करा. चला अनुज नवीन बॅट्समन जो आपण पाहतोय मैदानाच्या आत गेलाय बर का. फुंदे सर 4 षटकांचा सामना आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय अनुज मैदानाच्या आत आहेत. डावखोरे हातानं समोर आसिफ शेख तयार. समालोचन कक्षाच्या एंडकडनं
ओ पावलांचा उपयोग पप्पू तोडकर. ओ हो हो थोडासा ओलावा निश्चित स्वरूपात जो काही घसरत पाय थोडासा निश्चित स्वरूपात क्रॅम्प जो होतोय. थोडस दवबिंदू जे आपण पाहतोय गवतावरती थोडस निश्चित स्वरूपात होतं पाय घसरल्या कारणानं तुमच्या निश्चित स्वरूपात झेल पूर्णपणे ड्रॉप होतोय. या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय इथं झेल. आसिफ संधी सोडणार नाहीये. या आधीचा जो झेल सुटला त्याची भरपाई स्वतः कॉटन बॉल करत आसिफ शेखनं झेल टिपलाय. फलंदाज बाद. धक्का क्रमांक दुसरा अनुजच्या नावारूपानं. तीनही राशीचे हे खेळाडू जे आपण पाहिले अमोल अक्षय अनुज पाठीमागे येतोय. आता नवीन बॅट्समन निवास. या संघनायक आधी टॉस करून घेऊया. संघनायक वेळ कमी आहे. असरर 11 सर टॉस करू आपण पहिला. धाव फलकावरती धावा ज्या पूर्णपणे ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 18 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात. नवीन बॅट्समन निवास आपण पाहतोय मैदानाच्या आत गेलाय. 18 रन धाव फलकावरती झाल्या गेल्यात. विजयासाठी अजून देखील 34 धावांची गरज जी करावी लागेल. मी 10 वेळा बोललो पण पाहूया गोलंदाज परत एकदा तयार. हा बॉल देखील अतिशय दर्जेदार पाठीमाग लेगला चेंडू निश्चित स्वरूपात आपण पाहतोय. सतीश पठारे कव्हर करतील. डॉट चेंडू जो यावेळेस पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं जे प्रगतीपथावरती सुरू आहे. शेवटचे काही बॉल शिल्लक. कोण जिंकले टॉस? असरर 11 औरंगाबाद संघानं टॉस जिंकलाय. त्याला ताबडतोब निर्णय कळवा. षटक समाप्तीचा इशारा आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. तर धाव फलकावरती बनवले गेल्यात तब्बल 18 रन. शेवटचे चेंडू आता मात्र शिल्लक आहेत 18 धावा झाल्या गेल्यात. शेवटचे 18 बॉल आणि विजयासाठी 34 धाव्यांची गरज. फक्त 1 रन आसिफनं या षटकामध्ये खर्च केले. एक सुंदर गोलंदाजी आसिफ शेख जी निश्चित स्वरूपात आपल्याला दाखवतायत. षटक क्रमांक जे आता आपण पाहणार आहोत तिसरं. बाबळेश्वर गावचा असणारा हा खेळाडू अमोल डुबे. सर समोर पहा. सर काय घेतलं? तर पाहूया गोलंदाज आपल्याला निश्चित स्वरूपात दिसतोय अमोल डुबे. षटक क्रमांक तिसऱ्या क्रमांकाचं घेऊन आलेत. 18 चेंडू आणि विजयासाठी 34 धावेंची गरज. गोलंदाज तयार. हो या दरम्यान बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक. हो योगेश पवार झेल टिपतोय. लगातार हा पहा योगेशने काम कसा त्या ठिकाणी संपूर्ण पट्टा मिड विकेटचा स्क्वेअरचा सांभाळलाय. 2 झेल टिपत फलंदाजाला जे बाद केलं गेलंय आणि फलंदाजाला अर्थात निवासला परतीचा मार्ग मोकळा केलाय. नवीन बॅट्समन आपण पाहतोय
अमोल देशमुख यावेळेस आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतील. थोडीशी घाई करा, चला वेळ वाचवा, बॅट्समन ताबडतोब बाहेर येत चला. सतरा चेंडू आणि विजयासाठी जे आपण पाहतोय 34 धाव्यांची निश्चित स्वरूपात गरज आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट अमोल डुबेनं जी निश्चित स्वरूपात निवाची घेतली आहे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय अमोल देशमुख मैदानाच्या आत आहे. गोलंदाज तयार. हो, यावेळेस फ्लिप केलाय, चेंडूला दिशा सरळ सीमारेषेच्या पार केली. एक खणखणीत चौकार येईल, 4 रन. अमोल सावळेने मारला. अमोल साळवे आणि अमोल देशमुख हे दोन बॅट्समन जे मैदानाच्या आत आहे. चेंडू पहा विकेटवरती पूर्णपणे पडल्यानंतर थोडासा बाउन्स जो घेऊन गेला, फक्त बॅट बॉलला लागली आणि थेट चौकाराच्या दिशेनं पूर्णपणे गेलाय. धाव फलकावरती जे आपण पाहतोय तब्बल धावा 22 रन धाव फलकावरती जे आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळत आहेत. अजून देखील 16 चेंडू आणि विजयासाठी जे आपण पाहतोय की 30 धावींची गरज जी निश्चित स्वरूपात बुलढाणा संघासाठी गरजेचे आहे. हा बॉल पाच थोडीशी चपळाई जी अमोल डुबेनं निश्चित स्वरूपात दाखवली आहे. बॉलचं पूर्णपणे धावपट्टीच्या मधोमध पडल्यानंतर कुठल्या प्रकारची हुसळी घेतली नाही. छातीच्या हाईटनं शेट थेट जे आपण पाहतोय बबलू पाटील सर यांच्या हातामध्ये चेंडू जो पाठीमागे जातोय. सामना पूर्णपणे रोमहर्षक अवस्थेत जाणार आहे. शेवटच्या बॉलपर्यंत दोनही संघ हार मानायला तयार नाही आहेत. एकीकडून जर पाहिलं तर बुलढाणा आणि दुसऱ्या बाजूने शिरसाट स्पोर्ट्स हा चेंडू जनमानजनक खेळलाय. आनंद चव्हाण आपण पाहतोय चेंडूच्या पाठमोरी होतील आणि वा सुरेख बॉल जो पूर्णपणे अडवलाय. एका धावेनं धावफलक संघाचं वाढलं जाईल. स्कोर कार्डवरती 23 रन ज्या धावफलकावरती आतापर्यंत बनवले गेल्यात. वाह, लाजवाब गोलंदाजी लगातारची जे आपण पाहतोय की सुमाला पूर्णपणे ओव्हरचं मी समीकरण निश्चित स्वरूपात घेऊन जाईल. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्सला एक चौकार खेळला, त्यानंतरचा चेंडू डॉट, परत एक सिंगल आणि डॉट. एक शेवटचा बॉल जो अमोल डुबे यांचा फक्त जो शिल्लक असेल. धावफलकावरती धावा जे आपण पाहतोय 23 रन ज्या स्थिर आहेत. हो, यावेळेस बी हिट केलाय. मधुर धुळे चेंडूवरती येतोय आणि याच दरम्यान षटक देखील जे पूर्णपणे संपले गेले. 3 षटकांचा खेळ पाहता पाहता संपला गेलाय आणि धाव फलकावरती धावा ज्या तब्बल जे आपण पाहतोय 25 रन स्कोर कार्डवरती आतापर्यंत बनवले गेले. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 27 धावेंची गरज. कोणाच्या हातामध्ये षटक क्रमांक सोपवलं जाते? मला वाटतं बबलू सरांनी पाठ तर थोपटली गेली आसिफ शेखची आणि एक धाव जी देत षटक क्रमांक दुसरं आसिफनं केलं होतं. त्याच कारणासाठी आसिफ शेखच्या हातामध्ये परत एकदा चतुर्थ क्रमांकाचं जे षटक आहे ते टाकण्यास पूर्णपणे त्याच्या पाठीवरती विश्वास जो पूर्णपणे ठेवला जातोय. कारण असं म्हटलं जातं, अरे मोडला जरी संसार तर मोडला नाही कणा, अरे मोडला जरी संसार तर मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त तुम्ही लढ म्हणा. तोच हात आणि तीच लढायला प्रेरणा जे आपण पाहतोय बबलू पाटील सर आणि संपूर्ण टीमनं आसिफ शेखच्या खांद्यावरती पाठीवरती हात पूर्णपणे ठेवलाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 27 धाव्यांची आपल्याला पाहिजे कशा रीतीनं गरज जी निश्चित स्वरूपात दिसते. अमोल देशमुख आणि दुसऱ्या बाजूला अमोल साळवे, दोन तेच तर्रास बॅट्समन जे सिंदखेड राजा
शिवछत्रपती सिंदखेड राजा बुलढाणा या संघाकडून नेतृत्व करतायत. शेवटचे 11 बॉल आणि विजयासाठी 27 धाब्यांची गरज. समीकरण मी तुम्हाला निश्चित स्वरूपात वारंवार जे पूर्णपणे सांगत जाईल. इथं मात्र काय होईल काय नाही होईल हे प्रेक्षक राजाला काही देणं दे नाही. फक्त चौकार आणि षटकारांची आतिषबाजी ही प्रेक्षकांना गरजेची आहे. लगातारचे 2 चेंडू अमोल साळवे पूर्णपणे बीट करून बसतोय. शेवटचे 10 चेंडू आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज. काय सर तुम्ही मला कट नका करू या दरम्यान. ओहो फलंदाज बाद पा आसिफ शेख नावाचं वादळ मात्र मैदानाच्या आत गोलंदाजीनं पूर्णपणे घंगावतंय. पप्पू तोडकरनं आसिफच्या अशाच रीतीनं पहिलेच म्हणजे आसिफनं दुसरं षटक टाकलं. हा झेल जो पूर्णपणे सोडला होता तो त्याची भरपाई यावेळेस आता निश्चित स्वरूपात केली. अमोल साळवेला जे बाद व्हावं लागते तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानाच्या आत ऋषी वाघ नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेलाय. शेवटचे 9 चेंडू आणि विजयासाठी अजून देखील 27 धाव्यांची गरज. गोलंदाजीच्या जोरावरती दाढ फोडण्याचं कामकाज शिरसाट प्रो क्लब हा संघ निश्चित स्वरूपात करतोय. पाठीमागं चेंडू निसटला होता. सतीश पठारे कम बॅक पूर्णपणे देतायत आणि कुठल्याच प्रकारची धाव या देखील चेंडूवरती मिळत नाहीये. शेवटचे 8 चेंडू आणि विजयासाठी 27 धाव्यांची गरज. हा चेंडू अंगावरती पायावरती जाऊन पूर्णपणे आदळतोय. यानंतरचा सामना आपण पाहतोय की 3 खडी आणि त्यांच्या विरोधात असरर 11 औरंगाबाद असा जो सामना आपल्याला यानंतरचा जो फर्स्ट राऊंडचा शेवटचा सामना जो प्रेक्षकांना पाहायला मिळेल. हा बॉल देखील जो आपण पाहतोय यावेळेस सुरेख होता. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे वाढेल परंतु षटक संपलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय. आसिफ शेखचं काय कौतुक आहे. पहिलं अर्थात दुसरं षटक टाकलं त्यामध्ये सुद्धा 2च धावा 1च रन जी खर्च केली होती आणि आता संघासाठी आणखीन एक षटक टाकलं. 12 चेंडू टाकत फक्त 2 धावा आसिफनं दिल्यात. 3 धावा 3 विकेट आणि 2 धावा. काय सुरेख कामकाज संघासाठी केले. तर धावफलकावरती तब्बल जे आपण पाहतोय की 26 धावा धावफलकावरती झाल्या गेल्यात. उर्वरित 6 चेंडू आणि 26 धावेंची गरज. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 26 धावा ज्या पूर्णपणे बनवायच्यात. धनंजय च्या हातामध्ये जो आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे सोपवला गेलाय. शेवटचं एक षटक धनंजय भेंदांडे यांच्या हातामध्ये जो आपण पाहतोय सोपवलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज सिंदखेड राजा बुलढाणा या संघाला गरजेची. हा चेंडू आपण पाहतोय यावेळेस निर्धाव जो निश्चित स्वरूपात असेल. शेवटचे 5 चेंडू आता यावेळेस शिल्लक असतील. 26 रन अजून देखील बनवायच्यात. षटकाराची गरज आहे. हा बॉल षटकला जाईल आणि थेट चौकार देऊन जाईल. 5 रन निश्चित स्वरूपात वाईट देखील जो आपण पाहतोय बॉल पंचांनी घोषित केलाय. 31 रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतील. धावफलकावरती आतापर्यंत ज्या बनवल्या गेल्या तब्बल 31 रन. अजून देखील जे आपण पाहतोय 21 धावेंची खेळी जी सिंदखेड राजा बुलढाणा संघाला करावी लागेल. या दरम्यान बिग हिट केलाय. वा सुरेख. आनंद चव्हाण यांचं कौतुक करावं लागेल. हा बॉल जर सुटला असता तर सामन्यात जान राहिली असती. 2 धावा एक्स्ट्रा गेल्या असत्या. चौकार गेला असता परंतु क्षेत्ररक्षण सुरेख जे केलं गेलंय. धावफलकावरती जाऊया. तब्बल धावा जे आपण पाहतोय 33 रन जे आतापर्यंत बनवले गेल्यात
हा बॉल खूप वेगात आहे आणि कुठल्या प्रकारची धाव मिळणार नाही. डॉट चेंडू. समीकरणं थोडीशी आता स्पष्ट दिसू लागली आहेत. हो, ऑन ड्राईव्ह केला होता परंतु त्या ठिकाणी कृष्णा सर निश्चित स्वरूपात पॉइंटला त्या ठिकाणी तैनात आहे. चौतीस रन धावफलकावरती. सामन्यातील प्राण पूर्णपणे निघून गेलेला आपल्याला दिसतोय. हा चेंडू लॉगनच्या दिशेनं येईल. स्ट्रीटला चेंडू आपण पाहतोय अडवला जाईल. शेवटचा एक चेंडू जो पूर्णपणे शिल्लक असेल. बुलढाणा संघाचं देखील मी कौतुक करतो. अर्थात रणजी खेळलेले सुद्धा त्या संघामध्ये खेळत होते. खूप दूरवरचा संघ जो आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय आणि अशा रीतीनं हा सामना जो आपण पाहतोय शिरसाट क्लब या संघानं पूर्णपणे